स्वीकारला निम वय होईपर्यंत मुलबाळ झालं नाही. आज त्या वयामध्ये मुलगा झाला त्याचं नाव कुंडलिक ठेवलं. तो अतिशय खोडकर. बालवाडीत गेला तरी मारामाऱ्या करायचा, शाळेत गेला तरी मारामाऱ्या करायचा. हळूहळू कुंडलिक 5 वर्षाचा झाला. तिथून पुढे आई वडिलांचा तो पावला पावलात अपमान करायला लागला. वडिलांनी सांगितलं भगवंताला आम्हाला निपुती ठेवलं चाललं पण हा किती अपमान करतो पावला पावलात. पण आईचं हृदय होतं ते सांगितलं जाऊ द्या 12 वर्षाचा झाला का आपण कुंडलिकाचं लग्न करू मग तो शहाणा होईल. असं म्हणत्या मुलाचं लग्न केलं का मग सुनबाई आली का मुलगा शहाणा होतो. माझ्या मताला आहे ना हा बावळट पण आहे. जर सुनबाई आली मुलगा शहाणा होतो म्हणूनच तो वाईट निघतो असं म्हणायचं नाही. काय समजायचं नेमकं 12 वर्षी कुंडलिकाचं लग्न केलं. आपली पत्नी येण्याची लग्नाच्या अगोदर तो आई वडिलांना आदरतत्व बोलायचा. ती मुलगी नांदायला आली पहिल्या मुलाला तर कुंडलिकाने तिच्या देखत आई वडिलांचा खूप अपमान केला. आदरतत्व बोलला. पुन्हा ती माहेरला गेली दुसऱ्या मुलाला नांदायला आणि कुंडलिकाची सवय कमी होईना. तिला विचार केला का माझे सासू सासरे म्हणजे साक्षात विठ्ठल म्हणजे पण माझे वडील माझे मालक पावला पावला अपमान करते. काही सांगायला आजच्या वडील मुलीला शॉर्टेज नव्हतं ना तेव्हा मुली खूप होत्या. सांगायला जाऊ माझं पण त्या करायला ती पती शेळीत राहिली. कुंडलिकाचं वय 18 वर्षाचं झालं. त्याच्या पत्नीचं वय 16 वर्षाचं झालं. योगाला त्या गावामध्ये एक दिंडी आली 200 लोकांची. ती काशीला चालली होती आणि काशीला चालल्यानंतर नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सगळ्यांची त्यांनी भोजनाची तयारी केली. कुंडलिकाच्या आई वडिलांनी कुंडलिक त्या दिंडीत पाहायला गेले तर तिथं थकलेले सासू सासरे होते. कोणी आपल्या सासू सासऱ्याचे हातपाय दाढीत होतं, कोणी धुवून देत होतं, कोणी आथून टाकून देत होतं, कोणी गोळ्या औषधं देत होते. कुंडलिकाच्या आई वडील म्हणजे तेव्हा यांना किती चांगले लेक सुना नातवंड दिले. आम्हाला असं काय मुलगा दिला ते झोपायला देऊन गेले. कुंडलिक थांबला. थांबल्यानंतर त्यांनी तो सत्संग पाहिला. भोजन मंत्र कसा म्हणत्या पंक्तीमध्ये संकल्प कसा सोडी द्या सत्संग ऐकला. रात्रीचे 11 वाजले होती. रात्री 11 वाजायला घरी गेलो. आपल्या पत्नीला कुंडलिका सांगितलं आहे आपल्या गावाची दिंडी आली ना ती काशी यात्रेला चाललेली आपण लोक चालते का. तिला सांगितलं अहो आपले आई बाबा आता थकलेले. आपण जर आई बाबाला सोडून गेलो तर गाव आपल्याला नाव ठेवले. आपल्याला जाता येणार नाही. त्यांचं वय झालेले. त्यांनी सांगितलं मग दाखी मुठी म्हणू का. तुम्हाला कळतं का दाखी मुठी काय म्हणतो. दाखी मुठी म्हणजे गळ्याच्या वर नाही का. म्हणजे का काय करायचं. त्यांनी सांगितलं आई बाबा सकाळी काशीला दिंडी चाललेली आपल्या गावाला माझ्या संग चालत्या. त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे जाऊ ना भाऊ आता. सकाळी मग आई वडिलांना घ्यावं लागलं. आता दिंडीचं स्पीड 120 किलोमीटर 121च्या स्पीडनं दिंडी चालली. लई मिनिटाला किंवा गोळ्याला थांबा फोनवर तर पुन्हा दिंडी थेटरशिवाय आधी लागत नाही. ती दिंडी फास्ट चालली खूप जोरात चालली वाटली कापडी. यांनी काय केलं आजूबाजूला पाहिलं. ती दिंडी एका जंगलात घुसली. याच्या आई वडील अशक्त झाल्यामुळे चालू शकत नव्हते. ती दिंडी एका जंगलात घुसली. यांनी काय केलं 16 वर्षाची आपली पत्नी खांद्यावर बसून येते. आई वडिलांच्या गळ्यात दोर बांधले आणि त्यांना वाईट तो चालला पुस्तकाळी नाही का. माता पित्याच्या माता पित्याच्या
भरी पुंडलिक काशी यात्रा करी. दिवस मावाला दिंडी वाराणसीच्या रस्त्याला पुंडलिकाची दिंडीची दिवसभर गाठ पडली नाही. दिवस मावला कुक्कुट स्वामींच्या आश्रमाजवळ आले आणि पुंडलिकाच्या आई वडील पत्नी साहेब नाव थांबा आता. दिवस मावळला. आपले आई बाबा थकलेले, सकाळचं काही खाल्लेलं नाही, त्यांच्या पायात काके भरले, दसकट भरले, थांबा आता. तिथं सगळ्यांची व्यवस्था तो आश्रम होता कुक्कुट मुलींचा. तिथं त्यांनी तोंड हातपाय धुतले आणि तसेच झोपी गेले. माणूस पाणी पिऊन. कोण? पुंडलिकाच्या आई वडील आणि पत्नी थकली होती दिवसभर. आपल्या दिंडीवर एवढी मजा होती महाराज नाही का. तुम्ही घेऊन या जरा वजन करून या आणि मग काय तरी शिकून वजन करा. मला सांगा किती व्यवस्था आहे महाराज. खूप आठ शेती आलेली आपल्या भारतीय समाज पंथाला. समाज डोक्यावरच घेऊन डोके घेऊनच नाचायचं राहिलेले. पण आता आपण काय करतो, थोडं शिस्तीचं पालन जर केलं तर यजमानही खुश होतो, समाजाला एक सेवा होतो. 100% माळीच म्हणून याच्यावर आणि लई सूचना द्यायला जाऊ नका. कारण आपण चौकदाराला सेवेकऱ्याला संशोधनाला पगार देत होता. ते एक सेवा म्हणून आपल्याला सूचना द्यायला. म्हणून आपण इथं काही शिकायला आलेलो, घ्यायला आलेलो झालं. मग पुंडलिकाने काय केलं, आई वडील पत्नी झोपी गेली, पुंडलिक जागा राहिला. कशासाठी? कुक्कुट स्वामींना विचारायचं होतं काशीला बांधला रस्ता जातो. दिवस मावळला. कुक्कुट स्वामींनी सायं संध्या केली. नंतर जेवणाचे 2 ताट आणले. आपल्या दोन्ही हातांनी आई वडिलांना भोजन घातलं. नंतर आईला पलंगावर झोपवलं, बाजेवर झोपवलं असं समजा, वडिलांना सोपाळ्यावर झोपवलं. कुक्कुट स्वामी आईचे पाय दाबायचे, एका हाताने पाय दाबायचे आईचे, एका हाताने वडिलांना झोका द्यायचा. रात्री 11 वाजेपर्यंत पुंडलिक त्यांच्या आई वडिलांना झोप लागली. कोणाच्या? कुक्कुट स्वामींच्या. आणि तोपर्यंत आई वडिलांची सेवा पुंडलिकाने आपल्या डोळ्यांनी पाहिली. आणि मग झोप लागल्यानंतर कुक्कुट स्वामी विश्रांतीला निघाले. मग पुंडलिकाने सांगितलं म्हणजे महाराज काशीला बांधला रस्ता जातो. ते म्हणजे हे पावळे, अरे माझ्या घरात 3.5 कोटी तीर्थ आहे. मला द्वारका, काशी, अयोध्या कुठं जायची गरज नाही. आपण पहिलं जोपर्यंत आपले आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांच्या जेवणा खावण्याची, कपड्या लत्याची, गोळ्या औषधाची काळजी घ्या. आई वडील जिवंत आहे
तोपर्यंत जर तुम्ही त्यांची सेवा केली तर त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तर ते गेल्यानंतर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. पण जर तुम्ही आई वडिलांना लढायला लावलं तर तुम्हाला काहीच सुख देणार नाही. आयुष्यात सगळंच कळतं, फक्त विसरू नको रे आई बापाला झिजलेली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली दुधाची छाया. अरे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया. वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया. आपल्याला कोणी विचारणार पण आई वडील प्राप्त परिस्थितीत आणि मग प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आशीर्वाद देते. तुला केलेलं बायका लोकांना ते पाहायला येते का मग त्यांना प्रसन्न बोलले आहे तोपर्यंत आई बापाची साक्षात विठ्ठल रुक्मिणी. महाराज सकाळची वेळ होती, सकाळी 7 वाजेची वेळ होती आणि आपल्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ प्रतापगडाच्या याच्यावर पायथ्याशी माचीवर केस वाढीत होत्या आणि त्यावेळेला काय झालं नाही का, राम प्रहरी जिजाई माता Yeah.
Thank you.
आत्महत्या करीत असल लोकांच्या उभ्या पिकामध्ये शत्रूचे हत्ती भरे नुकसान करीत असतील आणि आई बहिणीची इज्जत जाता तर हिंदवी स्वराज्याला काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी 2000 मावळे घेतले आणि कोंढाण्यावर स्वारीला निघाले महाराज. याला म्हणजे धर्म म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पैक करून अंगा जेवढे गुण दिले तर 50% तर नामाच्या अंगात 100% महाराज सोबत एवढी यंत्रणा लावून सोबत हा काकांच्या नाही का हा ते काका तर माझा पहिलाच पैसे आणि मग माझ्याने 2000 सैन्य घेता आणि कोंढाण्यावर स्वारीला निघाले. तितक्यात तानाजी मालुसरे त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घ्यायला आले. तानाजी मालुसरे म्हणे अंबाबाईची कृपा झाली आता योग जोडून राम राम. तानाजीचं पोळा या पायाचा होता लग्न राम राम. पंचमीची आली हालत नवमीचं लग्न राम राम. काका जर नवमीचं लग्न असं तर हळद कधी पाहिजे? अष्टमीला पाहिजे. शाहीर फक्त पंचमीची आली हालत नवमीचं लग्न. पूर्वी 5 मांड्याच्या हल्ली होत्या. वराडे ना 5 दिवस नवमीच्या बापाच्या भेटायचं. पहिल्या दिवशी मामाची पंगत, दुसऱ्या दिवशी मावशीची पंगत, तिसऱ्या दिवशी आत्याची पंगत, चौथ्या दिवशी गुरुबाईची पंगत आणि 5व्या दिवशी मुलीच्या म्हणजे नवमीच्या वडिलांची पंगत. तेव्हा आपल्याला 10 पंक्ती भेटवतात. 10 पंक्ती मग ते परवडतं का आजचं परवडतं? म्हणजे काय काय म्हणतंय ते बनते तास आहे मला सकाळी थांबतो दुपारा तास संध्याकाळी 10 वाजता साखरपुडा होतो, 11 वाजता हळद आली की 12 वाजता टाळी. संध्याकाळची वाला झाली का नावा नवरी घरात माणूस म्हणतात शेलाराम त्या राजे तुम्ही जर रायबाच्या लग्न मंडपाला फार शोभाई या बरं का तुम्ही. ते सांगतात तानाजी मालुसरे आमच्या राज्यात आई बहिणीच्या इज्जतीला हात घालायला लागले येऊन आता मी कोंढाण्यावर स्वागताला जाणारे रायबाच्या लग्नाला नाही येऊ शकत. तानाजी मालुसरे सांगतात राजे हा तानाजी मालुसरे जिवंत असताना तुम्ही स्वाईवर जाता बस आधी लगीन आणि मग आणि तानाजी मालुसरेने ते 2000 मावळे घेतले. कोंढाण्यावर स्वारी केली, कमलकुमारची सुटका केली. उदय भागाला शेलार मामाने त्याचा प्राण घेतला आणि दिवस उगल्या भगवा झेंडा फडकावला. कशावर? कोंढाण्या किल्ल्यावर. सगळे घेऊन भाऊ तानाजी बंधू सूर्याजी डोळे आणि कदाचित सगळे कामं लावल्या. कॉम्प्लेट मिळाल्यानंतर ज्या दिवशी प्रस्ताव आहे ना त्या दिवशी घरच्या जायचं आधी लगेच कोंढाण्याच्या आम्हाला आता वाडीला जाऊ द्या घरचा प्रपंच तुम्ही करून घ्या. तानाजी मालुसरेने बलिदान केलं. राजेंनी त्या कोंढाण्याचं नाव काय ठेवलं? सिंहगड ठेवलं. भक्त कोंढाण्याने काय केलं? त्याला रात्रभर झोप आली नाही. पहाटे 3 तरुण 3 स्त्रिया काळ्या कुट्ट स्त्रिया कुक्कुट स्वामीच्या आश्रमात आल्या. त्यांचं दर्शन घेतलं. त्या स्वर्गाच्या देवांगासारख्या फळजरी मस्त अलंकार घालून शोभित लागले. काकांनी एक काम चांगलं केलं. आपल्या दिंडीमध्ये सगळ्यांना वारकरी साड्यांच्यामुळे ना ही दिंडी काकाची असेल एखादं येळही सांगत नाही का तुला तेवढं काम खूप भारी केलं. शेवटी आपला ही ठाम महत्वाचं आहे, आपलं देश महत्वाचं आहे महाराज. आणि मग त्या तिघींनी कुक्कुट स्वामीचं दर्शन घेतलं. त्या स्वर्गाच्या देवांगासारख्या दिसायला लागल्या. एकीने आश्रमाची झाडझूड केली, साफसफाई केली. दुसरीने सडा रांगोळी काढली. तिसरीने रांजण माठ भरून ठेवले. पाणी त्यांनी घाल्या 5 वाजता.
पुंडलिकांनी ती सेवा करायला सांगितलं. माता म्हटलं हो खरं सांगा तुम्ही कोण आहे. त्यांनी सांगितलं आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती इथं कशाला आल्या. अरे तुझ्यासारखे दुष्ट पापी आईवडिलांचं छल करणारे, लोकांचे व्यवहार मोडणारे, लोकांचं जमलेलं लग्न मोडणारे, कसायला काही विकणारे पापी लोक दिवसभर आमच्या देवी संगमामध्ये स्नान करतात. तुमचं पाप आमच्यामध्ये धुतलं जातं आणि मग आम्हाला अशी आईवडिलांची सेवा करणारे जे साधू महात्मे त्यांचं दर्शन केल्यानंतर आम्हाला असं तेज वैभव प्राप्त होतं. पुंडलिका कुकुट स्वामी आले. पुंडलिकाला एक लोखंडी दंड दिला. त्याला सांगितलं काशी यात्रा कर पण हा जिथं तळंगण तिथं आईवडिलांची सेवा कर. पुंडलिकाने काय केलं आईवडिलांना घेतलं. काशी यात्रा झाली आणि आज तिथं फक्त पुंडलिकाचं मंदिर वाळवंटात आले. खूप सेवा केली. रात्रंदिवस आईवडिलांची कित्येक वर्ष सेवा केली. इकडे काय झालं द्वारकेमध्ये रुक्मिणी माते समोर राधा भगवान कृष्णाच्या मांडीवर बसली. रुक्मिणी माता भगवान गोपाल कृष्ण म्हणाली तुम्हाला 16,108 पत्नी असताना राधा तुमच्या मांडीवर का बसली. त्यांचे आगर आलेलं कृषी समजू नको. ती भक्ती आहे. जिथं भजन कीर्तन असं तिथं मला जावं लागत आणि जिथं माझं वालं तीर्थ किंवा मंदिर तिथं माझे भक्त आल्याशिवाय राहती नाही. रुक्मिणी मातेला राग आला. रागाला रुक्मिणी माता जशा निघाल्या तशा दिंडी वनात आल्या पंढरपूरला. कोणी कोणी रुक्मिणी माते दर्शन गेले वर हातावर. पंढरपूरची वारी केल्यानंतर रुक्मिणी मातेचं चोखा महाराजाच्या समाधीचं आणि नामदेव महाराजाच्या पायीचं दर्शन घेतलं तर पंढरपूरची वारी पाहून होते. माता पंढरपूरला आल्या. भगवंताने विचार केला. पुंडलिकाने आईवडिलांची फार सेवा केली. पुंडलिकाला वगैरे टाकू आणि रुक्मिणीला समजून नावाला बायकोचं भान केले. किती दिवस पण भगवंताने काय केलं योग झाले आले महाराज नाही का. गाई गोपाळ सगळे सवंगडी घेऊन आले आणि कसे आले द्वारकेची अवघी संपदा भगवंतानी गोवर्धन पर्वतमध्ये मलाही करणार नाही. मलाही तुमच्या बरोबर घ्या. पण इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं गोपाळपुरेपाशी एक छोटासा डोंगर आहे. ते गोवर्धनाचं स्वरूप आहे महाराज. तिथे एक नदी वाहिली ना ती यमुनामाईचं स्वरूप आहे आणि काही गोपाळ सवंगडी तिथे ठेवले. त्याला काय म्हणतात हा गोपाळपुर. हा गोपाळपुराचे ठेवणार त्यांना भगवंत इथं घेऊन आले. पण येताना गाई यवना तालुक्यामध्ये एक कोटम गावे नामदेव महाराज आलेलं आहे. यवनवाडी नावाचं गाव होतं. त्याच्या पूर्वेला दक्षिणवाडी नारंगी नदी वाहत होती आणि त्याच्या पूर्व तटाला भगवान द्वारका मुक्काम केलेलं आहे. म्हणून पंढरपूरची वारी नाही झाली तरी चाललं. पण कोटमगावची वारी करायची हे कोणासाठी फक्त यवना तालुक्याच्या लोकांसाठी भगवंत गाई गोपाळ सवंगडी घेऊन आले नाही का आणि द्वारकेवरून आलेला नाही का. द्वारकेची मूर्ती आली माती. द्वारकेची मूर्ती आली माती. द्वारकेची मूर्ती आली माती.
अरे तू फार वर्ष आपल्या वडिलांची सेवा केली, मी तुला वर देण्यासाठी आलो. बोल तुला काय पाहिजे असं ते माग. देव फुलला देव फुलला अजून आई वडिलांची सेवा संपलेली. थांबा तिथं. भगवंत गेले आणि त्या विकेवर उभे राहिले. भक्तांनी आदेश केला, भगवंतांनी ऐकलं. पण 1 तास झाला, 2 तास झाले, 6 तास झाले, पुंडलिक येईना. भगवंतांनी सरळ कमरेवर हात ठेवले. आई वडिलांची सेवा संपली. पुंडलिक आला ते सांगितलं, तेव्हा मी तुम्हाला तिष्ठ उभा केलं, काय करू? आई वडिलांची सेवा संपली नव्हती. 5-6 प्रश्न केले, पण त्याचं उत्तर मिळालं नाही. मग मूर्तीकडे पाहिलं. आणि बापरे, मूर्ती कशी झाली? स्वयंभू. स्वयंभू हा माझा विटेवरी पुंडलिकाला वर द्यावा लागला. अभंगाचा दुसरा चरण. पुंडलिके गायते Bye.
आणि मग 10 मिनिटाचा शेवा संपला. बोला महाराज. गोपाल कुमार गोपाल कुमार